नमस्कार. गल्ली ते दिल्लीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता परवा जो चौथा टप्पा पार पडतो निवडणुकांचा, काही तास निवडणुकीला राहिले. प्रचाराच्या ज्या सगळ्या तोफा आहेत त्या थंडवल्या आहे आणि त्या सगळ्या महत्त्वाची आणि चर्चेची जागा आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ. त्याचं कारण आहे की 2 दिवसात औरंगाबाद इतके दौरे, सगळ्या नेत्यांची जितकी लगबग चालू आहे त्यावरनं ही जागा नक्कीच हाय व्होल्टेज झाली आहे. आणि या हाय व्होल्टेज जागात या मतदारसंघात नेमकं चाललं काय, कोणाची आघाडी आहे, कोणाची सरसी आहे आणि नेमकं इथं काय घडतं यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत दोन असे मान्यवर पाहुणे आहे की ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य, पूर्ण करिअर औरंगाबाद आणि या परिसरात गेलं आहे. त्यांनी खूप जवळून औरंगाबाद बघितलं आहे. त्यांनी महानगरपालिका निवडणुकांपासून तर लोकसभापर्यंत अनेक निवडणुका बघितल्यात. अशा दोन मान्यवरांसह आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहे संजीव उन्हाळे सर, की जे ज्येष्ठ संपादक आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. सर, आपलं स्वागत आहे. दुसरे जे मान्यवर आहे संजयजी वरकर सर, जे आपले सल्लागार संपादक आहे आणि तेही खूप मोठे राजकीय तज्ज्ञ आहेत. ते अनेक वर्ष संपादक म्हणून या शहराकडे बघतायत आणि इथले प्रश्न आणि इथल्या राजकीय घडामोडी त्यांना खूप चांगल्या माहिती आहेत. मी उन्हाळे सरांकडनं सुरुवात करील. सर, 4 दिवसात काही तासांवरती परवा आपण निवडणुकीला सामोरे जातोय. तीन जे मतदारसंघ आहेत, तर 3 जे मोठे उमेदवार आहे त्याच्यामध्ये चंद्रकांत खैरे मशाल जे ठाकरे गटाकडनं लढत आहे, शिंदे गटाकडनं जे आहे भुमरे लढत आहेत आणि इम्तियाज जलील जे MIM कडनं मागच्या वेळेस आताचे विद्यमान खासदार आहे. ही सगळी तिरंगी लढत कशी बघता? ही तिरंगी जी लढत आहे ही यावेळेस खूप अटीतटीची होणार आहे. म्हणजे त्याला अनेक फॅक्टर जबाबदार आहेत. म्हणजे असं काही नाही की उमेदवारांची पुण्याईच खूप मोठी आहे असं काही झालेलं नाही. ती झालेले या परिस्थितीमुळे बऱ्यापैकी झालेलं आहे. पहिली गोष्ट अशी की चंद्रकांत खैरे यांना प्रचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला, चांगला म्हणजे तब्येतीत वेळ मिळाला. त्यांना अगोदरच माहीत झालं होतं की आपण इथून निवडणूक सिग्नल मिळाले होते. 4-5 वर्ष सतत संपर्क आणि सतत संपर्क. आणि त्या माणसाचं असं आहे की प्रत्येक घराच्या कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये हजर असतात. कोणाचाही फोन उचलत असं एकही मंदिर नाही की त्या मंदिराला त्यांनी मदत केलेली नाही. म्हणजे अयोध्येचं श्रीराम मंदिरच्या नंतर जर रेकॉर्ड ब्रेक करायचे असतील मंदिरांच्या बाबतीत मदत करण्यासाठी तर चंद्रकांत खैरे यांचं हे आहे. अगदीशय म्हणजे धर्मावर सत्तावर विश्वास ठेवणारे, तसे बघायला गेलं तर तसे त्यांचं चारित्र्य निष्कलंक आहे. आता त्यांनी काय केलं काही नाही केलं याची चर्चा खूप वेळा होऊ शकते, झालेली आहे. पण त्या तुलनेमध्ये जे दुसरे उमेदवार आलेले, जरा उशिराने का होईना पण जे आलेले आहेत, ते आहेत संदीपान भुमरे. आता संदीपान भुमरे यांना खैरे बरेचसे सिनियर आहेत तसे पाहिलं तर. कारण शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली मला आठवतं 86, 87, 88 3 वर्ष अशी सलग गेली की त्यावेळेस दंगली गोंधळ हे ते आणि पहिली इथं महानगरपालिका आली. तर संदीपान भुमरे हे यांचं पैठण लिमिटेड असं सगळं राज्य होतं. ते एकदम आता खासदारकीमध्ये मतदारसंघ पण. हां, आता त्यांच्या बाबतीत जमेची बाजू काय म्हणाल तर ते मंत्री आहेत आणि मंत्रीपणामध्ये त्यांनी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुलना जर केली रिसोर्सेसमध्ये, साधनसंपत्तीमध्ये, तर साधनसंपत्तीमध्ये या तिन्ही कॅन्डिडेटमध्ये भुमरे हे सहज सगळ्यापेक्षा मोठे आहेत. पण आता साधनसंपत्ती पाहिली जाते का काय माहिती नाही, पण त्यांची जी पहिल्या टप्प्यामध्ये जी चर्चा झाली ती दारूच्या दुकानाची खूप झाली. आणि खरं आहे ते इतके प्रामाणिक आहेत म्हणजे भुमरे, ते म्हणतात बाबा आमचा व्यवसाय आहे, आम्ही आमचा व्यवसाय करतो. आणि एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं हे माझं गिऱ्हाईक आहे. म्हणजे असे ते मागे पुढे पाहत नाही की माझं गिऱ्हाईक आहे तुझं गिऱ्हाईक आहे असं वगैरे सुद्धा नाही त्यांचं. पण लोकांनी तेही ॲडमिट केलं. पण इथं काय झालेलं आहे की मी यावेळेस पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की ही निवडणूक 2 स्तरावर आहे. एक धार्मिक स्तरावर औरंगाबादची निवडणूक आहे आणि दुसरं जातीय स्तरावर सुद्धा आहे. तर जातीय स्तरावर भुमरे यांना मिळाला नॅचरल जो पाठिंबा आहे मराठा समाजाचा, हा जरा बऱ्यापैकी कन्सॉलिडेट त्यांनी केलेला आहे, विशेषतः कन्नड वैजापूरमध्ये असं आपण ऐकतो. पण औरंगाबादचं मतदान जर लोकलचं लक्षात घेतलं तर खैरेंचा ज्या पद्धतीने संपर्क आहे, या संपर्कामध्ये तिन्ही कॅन्डिडेटमध्ये सगळ्यात वरच्या आघाडीवर जे त्यांचं मत आहे ते म्हणजे खैरे आहेत. सगळ्यात संपर्क म्हणजे अगदी लोकल संपर्क त्यांचा झालेला आहे. आणि ते अनेक वर्षापासून काम करतात. म्हणजे त्यांचं कधी थांबलेलं नाही काम करणं. म्हणजे कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो, कोणी दिल्लीच्या त्यांच्या घरी जाओ, कोणी किती काय करा, त्याला प्रत्येकाचं ते स्वागतच त्यांनी केलेलं आहे. आता तिसरे जे आहेत इम्तियाज जलील, हे आमच्या सगळ्याच
पत्रकारांचे मित्र आहेत, आमच्यापैकीच एक आहेत. आम्हाला अभिमान वाटतो की ते खासदार त्यांनी ते खासदार झाले, हे झाले आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील ते काम केलं. पण झालं असं की गेल्या वेळेस दोघाच्या लढाई तिसऱ्याचा लाभ अशा पद्धतीने इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. आता यावेळेस तो विजय होईल का, तर पहिलं हे आहे उत्तर की ते नाही. ते नाही याच्यासाठी की मुस्लिम मतदान यावेळेस डिव्हाइड झालेलं आहे. हो. कारण समंजस असलेल्या मुस्लिमांना हे कळून चुकलेलं आहे की मोदी आता हे आपल्या विरुद्ध बोलत आहेत आणि त्यांच्या इमामाने सुद्धा फतवा काढलेला आहे की मोदींच्या विरोधातला जो इंडिया आघाडी आहे त्यांना मतदान करा. त्याच्यामुळं ते मतदान जर ठाकरेंकडे गेलं तर ठाकरे मार्गे ते राहुल गांधीपर्यंत जाईल आणि ते इंडिया आघाडीपर्यंत जाईल. हे सुजाण नागरिकांच्या लक्षात असल्यामुळं ते त्या बाजूने मतदान करतील. आणि दुसऱ्या बाजूला जिथं क्रेज आहे थोडी MIMची वगैरे अशी, ते मतदान अर्थातच इम्तियाज जलील यांच्या बाजूने होईल. पण गेल्या वेळेमध्ये जसं दलित मतदान इम्तियाज जलील यांना झालं होतं त्या उत्साहाने आता यावेळेस ते मतदान होईल असं नाही. ते मतदान फारसं, कारण वंचितनी आपली भूमिका आता MIM बरोबर आहे ही ठेवलेली नाही. त्याच्यामुळं त्यांची भूमिकाच नसल्यामुळं प्रश्नच येत नाही कोणत्या याचा काय करण्याचा. आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक दुसऱ्या बाजूला एक सत्ताधारी पक्ष आहे. म्हणजे एकनाथ शिंदे हे जे आहे ते स्वतःला म्हणतात की मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यासारखं त्यांनी खरोखरच इथं काम केलेलं आहे. म्हणजे निवडणुकीत मुक्काम ठोकलेले आहेत, प्रचार केलेला आहे, पर्सनली सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. सगळ्या आमदारांना सांगितलं, कारण आमदारांची संख्या यांच्याकडं नॅचरली जास्त आहे. कारण आमदार जेव्हा फोडले त्यावेळेस त्यांची संख्या नॅचरली 5च्या वर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं या आमदारांना देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने कामाला लावलेलं आहे. आमदार देखील प्रामाणिकपणे काम करतात, कारण त्यांना देखील दिसतं की त्यांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. पुढचं तिकीट मिळवायचं तर आपल्याला इकडं आधी परफॉर्मन्स दाखवावं लागेल. त्याच्यामुळं ते देखील कामाला लागलेलं आहे. आणि मनपासून म्हणजे त्याच्यामध्ये काही खोटारडेपणा वगैरे काही नाही, चांगल्या मनापासून ते करतात. पण प्रश्न असा आहे की जनतेच्या मनात काय, हा प्रश्न लोकांचा सध्या कळीचा आहे. कारण लोकांच्या मनामध्ये असं आहे की या दोन पक्षांना ज्या पद्धतीने फोडून तोडून फेकण्यात आलं, ज्या पद्धतीने हे राज्य चालवण्यात आलं, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचं उच्चाटन आणि ज्या पद्धतीने आपले शरद पवार यांचं तिथून त्यांना नामोहरम किंवा संपवण्याचा प्रयत्न केला, हे अशा प्रकारचं राजकारण हे मराठी माणसाला आवडत नाही. मराठी माणूस हा यशवंतराव चव्हाणांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेसचा असं नाही, सगळ्याच आपल्या संस्कारित असा आहे. त्याला हे असल्या पद्धतीचा राडा कुठंतरी करणं वगैरे हे असलं काही ते लोक सरासरी आवडत. हां, तोडाफोडी असं नाही. ते तेवढ्या वेळापुरता आपण एन्जॉय करतो, पण आपला स्वभाव मुळात जी मानसिकता ही मानसिकता तशी नाही आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक ही त्या अर्थाने लोकांचा जो कौल आहे, मनातला कौल, हा मनातला कौल हा खैरेंच्या बाजूने आहे. पण देशहिताचा जेव्हा आपण विचार करतो, कारण आता आमचे काही नागरिक असे आहेत की ते म्हणतात नाही बाबा आम्हाला आता राज्याचं बघायचं नाही, राज्याचं काय, आम्हाला सगळं देशाचं बघायचं आहे. तेव्हा हा देश सगळ्यात सुधारणं महत्त्वाचं आणि या देशासाठी आम्ही मोदीकडे पाहू. तेव्हा ह्या मोदींकडे पाहून ज्या पद्धतीने मतदान होईल त्याच्यामध्ये आपोआपच त्याचे लाभधारक हे भुमरे असतील. म्हणजे बघा काय ते, म्हणजे पुण्याही कुणाची मतं कुणाला, पण ही लाभधारक होण्याची शक्यता देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं औरंगाबादची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होईल. कोणी लाखाच्या गप्पा करतं, मी लाखाच्या फरकाने येईल, 2 लाखाच्या फरकाने येईल, असला काही फार फरक राहणार नाही. नेहमीसारखी गेल्या वेळी जशी निवडणूक 4,000ने हरले खैरे, त्या पद्धतीने ही भुमरे आणि खैरे यांच्यामधली लढत आहे. ही लढत मात्र यावेळेस बरीचशी रंजक होण्याची शक्यता आहे आणि रंजक जातेबरोबर अटीतटीची होण्याची शक्यता आहे. शेवटच्या क्षणाला मतदान कोण करून घेतो हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. कारण सध्या देशामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा आहे ते म्हणजे कमी होणारं मतदान. त्या मतदानाची संख्या टक्केवारी जर समजा थोडी 5% जरी वाढली तरी देखील निकालामध्ये फरक पडू शकतो.
तेव्हा मताची टक्केवारी वाढल्यानंतर, आणि तसा प्रयत्न RSS आणि भारतीय जनता पक्ष हे अतिशय सिन्सिअरली करत आहेत की त्यांची नियोजन मान्य झाले, कोण घेऊन जाणार, कसं घेऊन पन्ना प्रमुख त्यांचे जे जाणार, आहेत. त्यांचे जे आहे ते अतिशय व्यवस्थित सिस्टमॅटिक असं काम करतात ते. पण त्याच्याबरोबरीने हे लक्षात घेतलं पाहिजे की इथे जे राज्य होतं औरंगाबादवर हे शिवसेनेचं आहे, संभाजीनगरचं आहे. आज एवढ्या दिवसामध्ये औरंगाबादमध्ये ही शांतता आणि सुव्यवस्था जी राहिली ती शिवसेनेमुळे राहिली असं म्हणणारे लोक आहेत. आता कोणती शिवसेना हाच फक्त प्रश्न त्यांच्या समोर आहे. तेव्हा दोन सेनेमध्ये निवड करताना 19-20 थोडंसं होणार, पण मला असं वाटतं की खैरे शेवटी निघून जातील या निवडणुकीत. सर पुढे त्याच्यामध्ये जोच मुद्दा आहे की जी लढत आहे म्हणजे या तिन्हामध्ये दोन मुख्य लढत कुणामध्ये असतील, खैरेंमध्ये आणि इम्तियाज जलीलमध्ये लढत होईल की भुमरे आणि इम्तियाज जलीलमध्ये लढत होईल की भुमरे आणि खैरेमध्ये लढत होईल? नाही, आपण खूप तटस्थपणे चर्चा करतोय. मला असं वाटतं की मी आधीपासून माझ्या एका मतावर अजूनही ठाम आहे की मला असं वाटतं, माझं मत आहे आता कदाचित आपल्याला निकाल यांनी पण तेच सांगितले की निवडणूक खूप अटीतटीची होणार आहे आणि खूप मार्जिन एक वोटिंग जे आहे म्हणजे जिंकण्याचं 5-10,000 ते फार कमी असणार आहेत. या बाबतीत माझं अत्यंत मी यांच्या मताची पूर्णपणे सहमत आहे. एक माझ्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी पहिल्या दिवसापासून मी जी चर्चा करतो आहोत की हर्षवर्धन जाधव यांना तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे माझ्या गावातले जे संपर्क आहे, माझी जी माहिती आहे, ते एक असं एक वर्ग तयार झालेला आहे की मराठा समाजासाठी पहिल्यांदा राजीनामा देणारा आमदार, त्याच्यानंतर अमुक अमुक मुद्दे. तर मराठा समाजाचं जे काही मतं आहे, जसं आत्ता मुस्लिम मतांचा उल्लेख होता ना की काही मतं खैरेंकडे जाणार आहे असं आपण डाव्यानं सांगू शकतो की त्याचे काही कारण आहे की जो जिंकणारा कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळे जाणार आहे. तसेच काही मतं हिंदूंचे पण इम्तियाज जलीलला मागच्या वेळेसपेक्षा थोडेसे जास्त काही प्रमाणामध्ये ते आदर्श बँकेचं प्रकरण असेल, आता त्याच्यामुळे ती भर किती भरून काढतात इम्तियाज जलील, तो एक भाग आहे. दुसरा, या दोघांच्या मतामध्ये मला असं स्पष्ट म्हणजे असं मी उन्हाळे सरांना पण विचारणार आहे की भुमरेंचा किंवा खैरेंचा हर्षवर्धन जाधव होतो का? म्हणजे एक तर बरोबरीने चालले पाहिजे ते, किंवा मग एखादा उमेदवार जर एखाद्या लाखाने मागं पडला त्यांचा तर तो उमेदवार, तरच ती शक्यता आहे की दोन्हीपैकी एक उमेदवार पुढे जाऊ शकतो. पण दोन्ही उमेदवार जर पॅरलल चालत राहिले, 3 लाख दोघांनी घेतले तर इम्तियाज जलील म्हणजे निघू शकतात. खैरे आणि भुमरे जर खाटोखाट एका मागे एक राहिले तर इम्तियाज जलील ऑटोमॅटिक स्पर्धेमध्ये येतात. जर हर्षवर्धन जाधव फॅक्टर चालला तर, कारण ते आणखीन एक डिवायडेशन मोठं होणार आहे असं मला वाटतं. कारण तरुण मुलांचं एक बऱ्यापैकी कल दिसतो, त्यांचा स्वतःचा एक मतदारसंघ आहे कन्नडचा, तिथं काही मतदान त्यांना मिळेल. गंगापूर खुलताबादमध्ये काही कार्यकर्ते असे आहेत की ते म्हणतात ओनली हर्षवर्धन जाधव, आमचं मत वाया गेलं तरी चालेल पण आम्ही हर्षवर्धन जाधवला मतदान करणार, असं एक काय वर्ग. आता ते जर समजा अनप्रेडिक्टेबल, माझा सरळ सरळ निकाल आहे, हर्षवर्धन जाधव 10,000च्या आतमध्ये आले तर खैरे जिंकले, हर्षवर्धन जाधव पुढे गेले तर खैरे पडले. सरांना तोच मुद्दा पुढचा जो आहे सर, मला अजून दोन थोडेसे करून करायचं आहे की सरांनी हर्षवर्धन जाधवांच्या मतांचं केलं. वंचितचं एक मत आहे, मागच्या वेळेस जे जलीलांसोबत होतं एक 60,000 मतदान 70,000 मतदान पकडून चालू आहेत की तर त्यांच्याकडे त्या मताचा एक कसा फरक पडेल. आणि आजचा जो राडा औरंगाबादमध्ये झाला म्हणजे संभाजीनगरमध्ये की भुमरेंना जे दारूवरनं त्यांना केलं जात आहे, तर त्याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल का की ते फक्त एक स्टंट असेल? नाही, गोष्ट अशी आहे की या निवडणुकीमध्ये त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा होईल. पण कसं आहे माहिती का की मध्यमवर्गीय किती मताला बाहेर पडतात मतदानाला त्याच्यावर अवलंबून आहे. ते जर मतदानाला बाहेर तर मोठ्या प्रमाणावर पडले तर भुमरेची बाजू ही बऱ्यापैकी पक्की झाल्यासारखी होईल. आपण जे मतदानाला बाहेर नाही पडले तर मग मात्र खैरेंना तिथं बऱ्यापैकी स्थान मिळेल. या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा भाग जे तुम्ही म्हणताय हर्षवर्धन जाधव, हा हर्षवर्धन जाधव गेल्या निवडणुकीमध्ये फार आक्रमक होता आणि यंत्रणा होती आणि त्याचे पाठीराखे होते. आणि कन्नड भागामध्ये जे रायबान जाधव यांनी केलेलं काम हे टिकाऊ स्वरूपाचं असल्यामुळं त्यांचा देखील एक नावाचा अजूनही करिश्मा आहे. त्यांचे म्हणजे ठरलेले कार्यकर्ते वगैरे वगैरे हे आहेत, हे मला मान्य आहे सगळं. पण ते इतकं इफेक्टिव्ह होण्यासारखं मतदान होईल का? जसं वरकर म्हटले की 10,000च्या वर गेलं तर कसं होईल, तर ते इफेक्टिव्ह होईल का? तर मला असं वाटतं की ते इतकंसं इफेक्टिव्ह फारसं या निवडणुकीमध्ये राहणार असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये खरी लढत ह्या दोन कॅन्डिडेटमध्ये होईल आणि लाभ पुन्हा पुन्हा इम्तियाज जलीलला होईल का, हा कळीचा मुद्दा आहे त्याच्यातला. कारण इथे कसं हे दोघांची लढाई आहे, तर ते दोघांची लढाई खूप अटीतटीची तशी होणार आहे.
पण आता ह्याच्यात शेवटी कसं की ग्रामीण भागातलं बरंचसं मतदान हे जे आहे हे या दोघांनाच मिळणार आहे, हां. खैरे आणि भुमरे यांना. तर त्याच्यामध्ये त्यांची वाटप कशी होते ते पाहावं थोडंसं लागेल. काही काही ठिकाणी ते जरा जास्त भुमरेकडे कळले, काही काही ठिकाणी कमी कळले. शेवटच्या क्षणाला निवडणूक त्याच्यातलं जातीय स्वरूप कसं होतं असं इतकं होणार नाही, कारण औरंगाबाद हे तसं कॉस्मोपॉलिटिशियन आहे. औरंगाबादमध्ये तशी काही परंपरा नाही आणि औरंगाबादमध्ये आतापर्यंत तरी कोणत्याच निवडणुकीमध्ये जातीय वळण तसं इतकं लागलेलं नाही जे बाकी जिल्ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. पण माहीत नाही आता काय होतं ते. नक्की 6 मतदारसंघ आहे सर औरंगाबादमध्ये, पूर्व पश्चिम मध्यम. तिकडे जे आहे गंगापूर, खुलताबाद, कन्नड आणि वैजापूर, 2 विभागणी करूयात. एक ग्रामीण त्या 3 तालुक्यांचा, 3 लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा आणि 3चा. सरळ सरळ दोघांना सारखा प्रश्न आहे याच्यामध्ये. इकडं औरंगाबादच्या 3 विधानसभा मतदारसंघांचं जे शहर बनतं त्याच्यामध्ये कशी कशी लढत चालेल आणि ग्रामीणमध्ये कशी कशी लढत चालेल. औरंगाबाद शहरामध्ये जी लढत चालेल याच्यामध्ये खैरे आणि जलील यांचं राहील. बरोबर. भुमरे माझं हे इथे त्यांच्यासाठी नौखे आहेत, हां. पण परिचयाच्या ज्यामुळे की ते मोदीकडे गेलेले आहेत म्हणून ते तर देखील म्हणजे थोडा भाजपाचा जो वोट आहे, भाजपाची जी वोट बँक आहे हां. त्याच्यावर एक अवलंबून राहावं लागेल. त्याच्यावर राहील. सर ग्रामीणकडे 3 जे मतदारसंघ ग्रामीणचे आहे, वैजापूरमध्ये यांचा जे आहे, तिकडे नंतर कन्नडमध्ये यांच्या पक्षाचा आमदार आहे जे राजपूत जे आहे, तर कसं बघता. नाही, ग्रामीणमध्ये तर सरळ सरळ आहे. ग्रामीणमध्ये खैरे 1 नंबरलाच राहणार, नंबर 2ला भुमरे राहतील, नंबर 3ला इम्तियाज जलील राहतील. हां. ग्रामीणमध्ये 3ही मतदारसंघामध्ये साधारणतः हेच चित्र आहे. शहरामध्ये आता मी यांच्या मताशी सहमत आहे, कारण शहरातलं मतदान असंच होणार आहे की इथं खैरे आणि जलील यांच्यामध्ये म्हणजे जवळपास टक्कर राहणार आहे शहरामध्ये. आणि भुमरे त्याच्या खालोखाल ते मोदींचं म्हणा, भाजपचं मतदान आहे की मोदींना आणलंच पाहिजे, 400 पारचा त्यांचा आकडा पूर्ण करणारं जे त्यांचं जे स्वप्न आहे तर त्याला हातभार लावणारं जे मतदान आहे तर ते 100% भुमरेंना पडणार. भागवत कराडांनी पूर्ण तयारी केली होती. ऐनवेळी त्यांना तिकीट शिंदे सेनेला मिळालं. शिंदे सेनेच्या शिंदे सेनेत स्पर्धा असताना तिकीट पालकमंत्री म्हणून यांना मिळालं. पण भाजपाच्या 10 नगरसेवकांनी भूमिका घेतली होती की तुम्ही उमेदवार त्यावेळेस बदलावा किंवा भुमरेंना देऊ नका असं जे आहे ते. त्यानंतर ते सगळं पॅचअप झालं आणि पुढं जे आहे तर सर माझा सरळ प्रश्न आहे की हे जे भाजपाचा जो वोटर बेस आहे की जो आता ज्या शिंदे सेनेच्या यांना मतदान करेल भुमरेंना, की त्यात काही किंतु परंतु होईल की सगळं मतदान होईल. याच्यामध्ये प्रश्न असा आहे बरं का की भारतीय जनता पक्षाचं हे पहिल्या दिवसापासूनचं स्वप्न आहे की त्यांना औरंगाबादचा हा बालेकिल्ला विभागीय ज्याची राजधानी आहे त्यांना हवाय संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर म्हणायचं का संभाजीनगर हा पुन्हा वादाचा विषय आहे, पण आपण त्यांना म्हणू बाबा छत्रपती संभाजीनगर इथं आपला बालेकिल्ला झाला पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे असं काही नाही. यावेळेस भागवत कराडांना जर तिकीट मिळालं असतं तर निवडणुकीची हवा वेगळी राहिली असती, कारण एक सुसंस्कृत आणि चांगला उमेदवार आणि दुसराही उमेदवार त्या तुलनेमध्ये संपर्क जास्त असलेला वगैरे असं थोडंसं काही झालं असतं. पण आता ह्या निवडणुकीत काय की ज्याचा मतदारसंघच या मतदारसंघामध्ये नाही, लोकसभा मतदारसंघामध्ये असा उमेदवार या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे याचे जे परिमाण असतात ही खूप बदलतात. म्हणजे आपण त्या भागातले असणं याला वेगळंच महत्त्व आहे. काही प्लस मायनस काही असो, पण शेवटी प्लसच होतं ते, शेवटी काही झालं तरी शेवटी आपला मतदारसंघ आहे. तर याचा देखील थोडासा परिणाम इम्पॅक्ट हा भुमरेंना सोसावा लागेल, म्हणजे तसं त्याच्यात परिणाम त्यांच्यावरती होईल त्यात झालेला. तर या सगळ्याचे जे मला असं वाटतं की परिणाम हे सगळं लक्षात घेता, सगळे अंडरकरंट्स लक्षात घेता हे निवडणूक शेवटच्या क्षणाला ज्या पद्धतीने ऑपरेट होईल ते ऑपरेशन्स करण्यासाठी यंत्रणा आज या क्षणाला म्हणाल तर ती भारतीय जनता पक्ष म्हणजे जे भुमरेंच्या बाजूला आहे आणि बाकीचे त्यांचा पक्ष यांच्याकडे जास्त आमदार आणि जास्त नगरसेवक आहेत यांच्या बाजूला यंत्रणा चांगली आहे. आणि तशी त्याच तोलामोलाची यंत्रणा खैरे लावू शकतील काय त्या दिवसापुरती, हा अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. कारण मशिनरी कोणाकडे आहे म्हणजे वेल आर्टिक्युलेटेड ज्याला म्हणतात अशा पद्धतीची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा यांच्याकडे जास्त आहे. आणि शेवटी यंत्रणेचा देखील प्रभाव हा 10-15% पडत असतो. तर ते यंत्रणेचं काय शेवटी त्या दिवशी होतं याच्यावर हे बरंचसं गणित अवलंबून आहे. कारण मतदान करवून घेणं आणि करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. ते करवून लोकांना घ्यावं लागतं अशी वेळ सध्या आलेली आहे.
ते दुर्दैव आहे ते आपलं, पण हा, टक्का खूप कमी करून मिळाला. सर, मला सरांचा एक पहिला मुद्दा जेव्हा आपण चर्चेला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की भुमरेंचं एक काय अजून मोठा प्लस पॉईंट आहे की त्यांना जो आहे मराठा जो समाज आहे तो बऱ्यापैकी मतदान करेल, त्यांचा एक वोट बँक असेल. पण जो महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावरती मराठा आरक्षणाचा मोठा इम्पॅक्ट राहिला आहे आणि जरांगेंची कालची जी सभा आहे ते म्हणतात की मी निवडून कोणाला येणे सांगितलं नाही, पण जे सगळे या यंत्रणेला जे सगळे मला हे करतात सगळ्यांना पाडा जे आहे ते त्यांचा रोष सत्ताधाऱ्यांकडे आहे, जे उघड आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट कसा असेल, तर मराठा आरक्षणाचा जो फायदा जो भुमरेंना होईल की जे रोष आहे मराठ्यांचा त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागेल. नाही, एक मराठा समाजामध्ये भाजपविषयी प्रचंड नाराजी आहे सध्या. त्यामुळे मराठा वोटिंग बाहेर पडताना विरोधात जास्त पडणार आहे. जे फ्लोटिंग वोटिंग जे म्हणतात, आता जे भारतीय जनता पक्षाचं कामच करतात मराठा समाजाचे नेते, तर ते पक्षाला बांधील म्हणून ते मतदान करतात. पण इतर जो मतदार आहे की जो मागच्या वेळेस मोदींमुळे म्हणा की देशामध्ये हिंदुत्वाचा एक चेहरा, सबके साथ सबका विकास करणारा, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, अशा सगळ्या गोष्टीमुळं, आणि मुझे किस लिए कमाना आहे, मेरे पीछे कोई नाही आहे, म्हणजे माझ्या काही घराणेदार आहे, या सगळ्या गोष्टी अपील झाल्या होत्या. त्यांच्या आईचे सगळे दृश्य प्रसिद्धी माध्यमात 2014-2019, तर हा सगळा प्रभाव आता संपलेला आहे. आणि याच्या उलट आत्ता मराठा आरक्षणामुळे एक प्रचंड अशी खतखत आहे. आणि मनोज जरांगे पाटलांचं नाही म्हटलं तरी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी इथं प्रचंड मोठा प्रभाव आंदोलनकर्त्यांचा पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की पहिला मराठा क्रांती मोर्चा इथून निघाला होता औरंगाबादून. काकासाहेब शिंदेंचं बलिदान पण इथंच झालं होतं. त्यामुळं इथला तो जो स्पार्क आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळं मी आत्ता जो आधी पण उल्लेख केला होता मी त्याच्यावर परत येतो, कारण मला आणखीन पण कन्फ्युजन आहे की हर्षवर्धन जाधव ठीक आहे, आता त्यांची मागच्या वेळेस भूमिका काय होती, पण काही मतदार असे आहेत अजून पण ते आंदोलनाशी संबंधित आहेत. हर्षवर्धन जाधव त्यांच्याकडं दिवस रात्र बसलेले उठलेले, त्यांच्या बैठका झालेल्या आहेत. तर तो एक वोटर तिकडे डायव्हर्ट होईल मराठा समाजात. आपण जो संदीपान भुमरेचा, दुसरा खैरेंकडे पण डायव्हर्ट व्हायला लागला. कशामुळे की भाजपला मतदान करायचं नाही आणि मग काही त्याला मतदान करायचं, असं 3 ठिकाणी ते मतदान डिवाइड होईल असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे 2 मान्यवरांकडनं जे मिळतंय त्यातले कन्क्ल्युजन आणि सार जर मी दोघांनाही समजू शकलो असेल तर असं आहे की शहर आणि ग्रामीण ज्या 3 लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला, शहरातलं जे आहे तर खैरे विरुद्ध इम्तियाज जलील असं मतदान होईल सरळ, आणि ग्रामीणमध्ये काही भागांमध्ये सगळ्याचा उल्लेख केला तर भुमरे विरुद्ध खैरे असं मतदान होईल. पण त्याच्यामध्ये ग्रामीण भागातलं करताना मराठा समाजाच्या मतांचं एक वेगळं गणित असतं. वरकड सर वारंवार उल्लेख करतात की हर्षवर्धन अजूनही जादू करेल आणि 25 चांगलं मतं घेतील ज्याच्यामध्ये जे आहे ते. मला धोका वाटतो तो प्रचंड मोठा. त्याच्यामुळे त्यांना जर तर झालं तर या सगळ्या फाईटमध्ये समान चालली तर इम्तियाज जलील कदाचित परत काहीतरी जादू करू शकतील, असा एक सगळीकडे जे आहे. पण सध्या तरी खैरेंचा वर्चस्व. तर या सगळ्या कन्क्ल्युजन मध्ये बरोबर चंद्रकांत खैरे ही जागा काही थोड्या अंतराने जिंकतायत असा एक सूर आहे. आपला निकाल ढोबळमाने सगळ्यामध्ये आहे की चंद्रकांत खैरेंचं पारडं जड आहे. सगळ्या दोन्ही ग्रामीण शहर आणि 6 विधानसभा मतदारसंघाचा सगळ्या यंत्रणेचा अभ्यास केल्यावरती सगळ्या घटकांचा ज्यात आणि आरक्षण बाकी मतदान करणारे सगळे घटक, सगळ्यांच्या वोट बँका, सगळ्यांचा विचार केला आणि ज्यावरती जी फूट झाली आहे आणि आज ज्या 2 गटांमध्ये जो गोंधळ पाहायला मिळाला, जी मुद्दे समोर येत आहेत त्यामुळे जी आहे तर मशाल पेटणार असं जे आहे एकंदरीत सगळं होईल. आणि जी फाईट जी आहे पतंगात आणि मशालीत होईल शेवटच्या टप्प्यापर्यंत असं दिसतंय. आणि आता तर परवा मतदान आहे आणि घोडा मैदान समोर आहे, खूप जवळ आहे. आणि तुम्हाला या सगळ्याच्यावरती काय वाटतं? तुम्ही तर स्वतः मतदार आहात, तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आम्ही तुम्ही स्वतः प्रत्यक्ष ग्राउंडवर आहेत, आम्ही या तुमच्या सगळ्या मतांवरनं मतं बनवत असतो आणि कदाचित ते मागं पुढे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये काय होईल? तिथं धनुष्यबाण, मशाल की पतंग, काय असेल निकाल? या सगळ्यावरती तुम्ही कमेंट करा आणि पाहत राहा गल्ली ते दिल्ली. दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. थँक्यू.